हेलो एवरीवन, कैसे हैं तुम्ही? कैसे हो सब? होप सब ठीक ही रहोगे। तो मैं ऑन द वे हूँ, कनकवली जा रही हूँ, जो मेरा नेटिव प्लेस है। जो मोस्ट फेमस गणेश चतुर्थी फेस्टिवल जो कोकण में होता है, वो फर्स्ट टाइम मैं एक्सपिरियन्स करने जा रही हूँ। तो हे माझं लॉग मी मराठीमध्ये पण शूट करणार, कारण की आपण कोकणात जातो आहे. सो कोकणमध्ये माझं इमोशन्स ते बाहेरच निघणार आहे. तर आपण मला हे सगळं एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे. तर जे पण रिच्युअल्स असणार, जे फेस्टिवल कसं सेलिब्रेट करतात, काय होतं, हे माझ्यासाठी नवीन आहे. तो मला हे तुमच्यासोबत पण शेअर करायचं आहे. मी जे अनुभवणार आहे ते तुम्हाला पण मला दाखवायचं आहे. सो आपण सोबत हे श्री गणेश करूया. चला. मी कणकवली पोचली आहे. हे बघा. मला इथे पोचायला 14 ते 15 तास लागले. मी सकाळी 5 वाजता निघाली आहे आणि इथे मी 6-7 वाजता पोचली कणकवली स्टेशनला. मी बाय रोड आली आहे कारमध्ये विथ माय हजबंडसोबतच आहेत. तर त्यांच्यासोबतच मी आली आहे. मी खूप पहिलाच आली, कारण की थोडं ट्रॅफिक मिळतं, त्या इशूने मी सॅटर्डेलाच आली आहे आणि गणेश चतुर्थी 27ला आहे. सो आता बघू पुढे जे पण आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. हॅलो सर्वांना. मी कणकवलीला तर पोचले होती, पण मला अडचण आल्यामुळे मी 5 दिवस शूट नाही करू शकली, या तुम्हाला दाखवू नाही शकली. जे पण म्हणजे आगमन होतं गणपती बाप्पांचं आणि जे पण ते मी तुम्हाला नाही दाखवू शकली. पण मलाही स्वतःला अनुभव घ्यायचा होता या गोष्टीचा आणि तुम्हालाही दाखवायचं होतं सोबत. खूप एक्सायटेड होऊन आलेली होती मी, पण आता काही करू नाही शकत ह्या गोष्टीचा. आणि गाव आहे तर आपल्याला सगळं फॉलो करावंच लागतं. मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे, कारण की आमच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. सो सत्यनारायणची पूजा खूप म्हणजे वर्षानंतर होणार आहे. आमचं आताच लग्न झालं आहे, 1 वर्ष आता होत आला, पण आता लग्नाच्या नंतर पहिलाच हे आहे, गणपती बाप्पांचं आगमन होतं. सो आम्ही सत्यनारायणची पूजा करणार आहे. वौसा आहे माझा. सो 4 दिवस असेच धमालमध्ये जाणार आहेत. खूप एक्सायटेड आहे दाखवण्यासाठी आणि मी स्वतःही अनुभव करणार आहे, कारण की कोकणमध्ये मी ह्याच कारणामुळेच आली आहे. सो आपण बघू पुढे. आणि हां, हे बघा मी आता कुठे आली आहे ते बघा. किती छान आहे. मला खूपच आवडलं हे कोकण. तुम्ही पण या, नक्की या. चला भेटू. आज गणेश चतुर्थीचा 4था दिवस आहे. आजपासून मी पूजा करू शकते, तर या. गणपती बाप्पाला आठवण लागली. हा म्हणजे 10-10.5 किलो 11. दोन मिनिट झालं होतं. नाही झालं. शूटिंग झाली का? शूटिंग ते चालू आहे कंटिन्यू.
अशाच प्रकारे आमची छोटीशी गणेश पूजा पूर्ण संपन्न झाली आहे. तसेच आता आपण काय नैवेद्य ठेवणार आहे यापुढे अशी आमच्या इथे अशी आरतीही असेल, तर ती पण मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आणि उद्या आमच्या घरी सत्यनारायणची पूजा पण आहे, तर पुढे बघू आपण. जे पण असेल ते मी तुम्हाला दाखवेनच, शेअर करेनच. चला. सुवर्णकटिका सोडी घंटा किंकिणीनादरा ठगारे पर्वता ऐसा नेत्रका सडकांतरी चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंत्राद्री सारिका जोडू क्रोधे उत्पाटी रावणे आणला वागुती नेला आला देना मनोगती मनासी मागे मागे गतीसी तुळनानसे. हे बघा, हे देसी जुगाड आहे. गहूचं पीठ घेतलंय आणि पाणी मिक्स करून गरम करून त्याला ग्लू बनवला आहे. आणि ग्लू बनवलाय आम्ही असं सगळं चिपकवत आहे. देसी जुगाड. आणि टायमिंग आहे टायमिंग रात्रीचे 1. रात्रीचे 1 वाजले आहेत. तू आता बंद कर. गणपती पण दाखव. बाप्पाला पण दाखव. बाप्पा पण प्रसन्न होतील की मुलगी काय करते. ते काय म्हणणार नाही, सगळे आहेत बरोबर ना, हा, तर म्हणणार काय नाही. काय नाही तेव्हा खूप काय प्रसन्न व्हा तुम्ही माझ्यावरती पूर्ण वर्ष. पुढच्या वर्षी परत अजून काहीतरी करते. मग काय करत नव्हती माहिती नाही, पण आता सगळं करायला लागली. ते बघून खुश होते बाप्पा. माझे बाप्पा खुश. डिझाईन मध्ये हा आहे, हा देऊ. हा एका हा चालेल. हे बघा, हम्म. असं हे चिपकतं. हा इधर. दोन्ही साईडने पिंक ना. पिंक नाही आहे आता. अच्छा, हाय वेगळा तो आता वेगळा. हाय तो लावूया, तिथे काय कोण लक्ष देत नाही. आता आपण वेगळा कॉम्बिनेशन ट्राय करू. हे बघा. इथे पर्पल मध्ये पर्पल लावूया. हो चालेल. हो काय जेव्हा काय झालं. हो 1-1.25 किलो काढ. उद्याच्या पूजेची तयारी. उद्याच्या पूजेची तयारी. पहिली सत्यनारायण. गणपती बाप्पा मोरया. तर मी पूजेसाठी रेडी झाली आहे. तर कशी दिसते. तर आता सत्यनारायणची पूजा चालू होणार आहे थोड्या वेळात. इवन भटजी पण आले आहेत. तर चला. आज पूजेचा दिवस आहे. भटजी आले आहेत. थोडं धावपळ चालली आहे. माधवाय नमः
एक दिवसापूर्वी केलं होतं पुढे काय करून आलोय कृष्णवेद महामद राज माते विक्रमाज महावामनाज श्री राज महाश्री घटान महा पद्मनाभाज मोद राज महाकर्षणाज महासुदेवाज महाप्रतिम नाज महारुद्धान मोठोत्तमाज महा अधोक्षणाय महानरसिंह महाज महाजुधाज महाराज महामुखेंद्र राज महा हरये नमः श्री कृष्णाय नमः सतलाव लावून लागत टिकटा कोय टिकटा कोय दिसा कोय लावून दे दिलंय काकांनी चालू करू ना तू सुरू कोण आहे हो माका काय मंगल मंगल ये जय दरबार के शरण त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते हा गाठ मा हे ना हात हाताच्या खाली तुम देव दरबार दिगो चले वेद ये ससतात मग सोडून सांगितलं आपले महा कुलस्वामिनी कुलदेवता कारी ब्राह्मणो मूळ पुरुषो आठवण सोन्याची गंगा आंघोळीची गेली जरी काठ नेसायला चंदन पाठ बसायला केशरी नेवायला पुढे उद्भूची झाडे मागे कने रांगोळीमधून चालल्या नारी 5 पांडव सर्व सावी दुर्पता सर्व सण साजे यंत्रचंद सावतांचं नाव घेते पूजेची वेळी गाजी घाटावर नाव काढलं कुठं आता आरती करू शूटिंग शूटिंग पडला शूटिंग किशोर झाला की मग त्याला पाठव चालेल. फोनवरती तुमचं हे आहे ना व्हॉट्सअप आहे ना होय आता जो फोन आहे त्याचा आता हे नाही तू करतो त्या नाही हा 80-17-30 ह्याला आधी द्यायला नाही म्हणजे ह्याला व्हॉट्सअप नाहीये आता माझं वय झालं नाही ओपनच झालं नाही नंबर झाला 80-17-30 मी घंटा वाजवतो हा किती 24 24 वैशाली मला खबर आरतीला लवकर या चल तू तुझं काम करते आता नंतर कर ओळखता हो कांद्यावर बसतो चहा वगैरे दिली ना तिला आरती करणं आता ते तिला पियायला देणार नाही काकांचं पण फुल घे ठेवायचं राम म्हणे भ्या दक्षिण लाल घरा बांधतो तुला तिकडे असा पूजा चालू म्हणजे पूजा करता हेणा बांधतो बहुदय यांचा असतो आमच्या वाडीत उद्या ना हा शिद्यावर दिली चालतात तिच्याबरोबर देऊ हो, किती द्यायची आहे काल मुक्तिमरणम व्याधे विनाशनम या तर मला पण आता काम दोन मिळालं नाही देवपाद लोकांची जोडरे धारया आम्ही हम अच्युतानंद गोविंद हात पुसायचं नाही हात पुसू नको धुवायचं आनंद गोविंद नामोच्चारण भेषणात खा पश्यंती सकल आरोग्य सत्यम राम सातो त्या देवाला हा आता उठ हात धुजा हात धुवून ये दोघांनी हात धुवा
हॅलो सर्वांना. आज गणेश चतुर्थीचा 6वा दिवस आहे, म्हणजे वौसाचा दिवस. गौराईचं आगमन झालं आहे काल, सो आज वौसाचा दिवस आहे. तर मी पुन्हा माझं लग्नाचा आउटफिट आहे हा. येऊन नटली तर आहे, ते एक कानातले आहे, एक नाही आहे. माझं हे लग्नाचं आउटफिट आहे ना, सो लग्नामध्ये ना माझा एक कानातले तुटला. तर आता माझा नवरा गेला आहे हे कानातले रिपेअर करण्यासाठी. या कानातले काही दुसरे असे सिमिलर मिळत असेल तर ते, कारण की मी हट्ट केलेला मला पूर्ण लग्नाचंच आउटफिट घालायचं, लग्नाचंच ज्वेलरी घालायची आहे जी मी घातलेली. तर तेच मला पाहिजे होतं वौसाला, कारण की हा माझा पहिला वौसा आहे लग्नानंतर. कारण की आता 1 वर्षच होणार आहे मला नोव्हेंबरमध्ये. सो फर्स्ट गणेश चतुर्थीचं आहे वर्ष आणि वौसा पहिल्यांदाच करते आहे मी, आणि कोकणात आहे. सो मला पुन्हा ते माझं असं हे होतं की इच्छा होती की मी हे सगळं पुन्हा शिंगार माझ्या लग्नाचं हे करून आउटफिट आणि सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायला जाऊ. तर मी रेडी झाली आहे. माझे घरचे सुपर रेडी करतात आहेत, आई बाबा. आणि माझा नवरा गेला आहे कानातले रिपेअर करण्यासाठी. तर ते आलं की मी पुन्हा रेडी झाली आहे. तर मी निघेन आता. गौराई आली आहे, गौराईचा आशीर्वाद घ्यायला निघणार आहे सर्वांच्या घरी. सर्वांचा आशीर्वाद मिळेल तर अजून चांगलं आहे. तुमचाही आशीर्वाद आमच्यावर असू दे, तुमची ब्लेसिंग्स आम्हाला मिळू दे. तर ते सर्व आम्ही गणपती बाप्पांना मागितलं आहे की मला आशीर्वाद द्या. जितका आशीर्वाद मिळेल तेवढं कमीच असतं, पण त्यांचा हात आमच्या पाठीच राहू दे. काल आमच्या घरी भजन होतं, फुगड्या होत्या आणि पूजाही होती. तर काल मला स्वतःला येऊन तुम्हाला दाखवायचं हे नाही झालं, पण मी शूट केलेलं आहे. मी शूट करून तुम्हाला दाखवलेलं आहे की काय काय असतं, काय परंपरा असते गावची. ती मला तुम्हाला दाखवायची होती. माझी इच्छा होती की तुम्ही पण बघा, तुम्हाला पण माहिती पडेल. म्हणजे ऑलरेडी कोकणातल्या लोकांना तर सर्वांना माहितीच असतं, पण माझ्याकडून जेवढं असेल पॉसिबल तेवढं मी दाखवेन तुम्हाला. मग हे झालं कालचं. काल होती पूजा, मग होतं भजन, मग फुगड्या, जेवण. हे सगळ्यामध्ये खूपच धमाल आली. थोडं हेक्टिक होतं माझ्यासाठी, कारण की मी पहिल्यांदा करते आहे त्यामुळे. पण ठीक आहे, जी पण आहे ते एन्जॉयमेंट असतोच. आणि हां, आता मी चालली आहे हे पावसासाठी. मी तुम्हाला सगळं काय शेअर करेनच. माझ्याकडून पॉसिबल नसेल, मी शूट नाही करू शकणार कारण की माझ्या हातामध्ये सोपा असतील. पण माझ्याकडून जेवढं पॉसिबल असेल मी कोणाला तरी सांगेन की हे दाखवा, कारण की ही गावची परंपरा आहे. हे तुम्हाला म्हणजे बघणं, म्हणजे आपल्याकडे आपलं कल्चर हे आपण फॉलो करणं किती छान वाटतं. तर मला हे तुम्हाला दाखवायचंच होतं आमच्याकडून कसं पॉसिबल आहे.
जे पण म्हणजे बोलतात ना की आपण आपल्या गावी येतो, आपण आपली परंपरा फॉलो नाही करणार, मग त्याचं काय आहे, मग मजाच नाही लाईफमध्ये. आपण आपल्या मुंबईमध्ये धावपळमध्ये हे सगळं काय विसरतो. सो एकच असं हे असतं सण, गणेश चतुर्थी. त्यामध्ये सगळे जवळ येतात, सगळे सेलिब्रेट करतात, पण आपली कल्चर आपलं हे सगळं फॉलो करतो. त्याच्यामध्ये आपला वेगळंच आनंद असतं, वेगळंच सुख असतं. सो चला मग बघू पुढे. मी गिंबल नाही आणलं आणि मला माहिती नाही काही पण येतं, तर गिंबलच दिलं आता पहिला पाठ ठेवून हे 0 पॉईंट. हलव जरा. किती कमाई झाली? काय माहिती दीदी काम कर दिसतंय ना. काम करते दे माझी कमाई बघ किती झाली. हमारी जिंदगी का भी एक हिस्सा बन गया, चालू केलं ना औषध. कानून का रिश्ता है हमारा. ते इम्पॉर्टंट आहे. हमारी आंखों के किती सामने झाले? गाड़ी नई से बढ़ती जाती है, पर ये रिश्ता हमेशा कायम रहता लावा. पण काढा आम्ही बरोबर. है, क्योंकि कस्टमर सेटिस्फेक्शन ही सब कुछ है हमारे लिए. सदा सुखी राहा. गाली नाही देत, ते पैसे देतात. काय पैसे द्यायचे. त्यांना माहिती नाही ना. सुपामध्ये ठेवा सुपात. नाही सांगितलेलं आहे मला. ट्रस्ट केयर अंडरस्टँडिंग दिला ना की पैसे ठेवतात, म्हणजे 10 रुपये पण चालतील. नाही ठेवायचं ते बोललेलं मला पहिलं फुल ठेवलं. म्हणजे मग पहिल्या जमान्यात फुल ठेवायचे तेव्हा सांगितलं. हा, मग पण चालू शकतात. कस्टमर हमारे परिवार का नावशीला तुला हा. मोरया मोरया. आरामात आरामात. व्यवस्थित गणपती